और तुम राधे, तुम उस अनन्य प्रेम की शिरोमणि हो। मैं ना तुम्हारे प्रेम की बराबरी कर सकता हूँ। क्षमा करना राधे। तुम बिन मैं से क्या हो बैठी, तुमको खुद को भी मैं और तुम राधे, तुम उस अनन्य प्रेम की शिरोमणि हो। मैं ना तुम्हारे प्रेम की बराबरी कर सकता हूँ। क्षमा करना राधे। तुम बिन मैं से क्या हो बैठी, तुम तो खुद को भी मैं। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता डेमो बघितल्याप्रमाणे तुम्हाला माहीतच आहे की राधेकृष्ण स्पेशल व्हिडिओ एडिटिंग आपण करणार आहोत। याआधी आपण ही व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे, पण आता परत ही ट्रेंडिंगला चालू आहे। तर ही आता ही आपण फक्त वेगळ्या पद्धतीने हा स्टेटस आहे तो क्रिएट करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे। तर मटेरियल प्रोव्हाइड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिंपली अशा प्रकारे स्क्रोल करत तुमचा इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर याची लेंथ 25.16 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून या दोन्ही रेक्टेंगलच्या मधोमध घेऊन यायचे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिंपली इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आपल्याला स्टार्टिंगला येऊनच परत एकदा खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आणि तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे तो अशा प्रकारे आहे। तो व्हिडिओ काय करायचा आहे, ॲड करायचा आहे आणि त्याची लेंथ वाढवून अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर थोडीशी साईज वाढवून बघू शकता अशा प्रकारे। तर तुमच्या इमेजच्या हिशोबाने तुम्ही इथं ती जी साईज आहे ती वाढवून कमी जास्त करू शकता। आता इमेज अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे की ही जी आपली रेक्टँगल लेअर आहे ती या इमेज लेअरवरती म्हणजेच आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती अशा प्रकारे घेऊन यायचे आहे। आणि घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बघू शकता की आपण इमेज किंवा प्रॉपर हे जो रेक्टेंगल लेअर आहे ते प्रॉपर इथं सेट करून घ्यायचं इमेज लेअर आणि आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या लेअरमध्ये। तर बघू शकता आपण स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आता इथून पुढे तुम्हाला प्रत्येक बीट दिसत आहेत। तर बीटला काय करायचं आपल्याला स्मॉल लेअर अप्लाय करायचे। त्यासाठी 2.5 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून एक शेप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे शेप सिलेक्ट केल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे। आणि व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर 2 सेकंदापर्यंतच काय करायचं आहे ही जी लेअर आहे ती ठेवून घ्यायची। म्हणजे बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येईल। तर अशाच प्रकारे इथं लेअर तयार केल्यानंतर इथून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे। कॉपी करून घेतल्यानंतर इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला ही जी लेअर आहे ती आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे इथं पेस्ट करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत अशा प्रकारे स्मॉल लेअर तयार करून इथं पेस्ट करू शकता। म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। आणि बघू शकता आपली जी जे स्मॉल लेअर आहे ते अप्लाय झालेलं आहे। म्हणजे याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे व्हिडिओमध्ये। त्यानंतर झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आणि तुम्हाला मटेरियलमधील जो राधेकृष्ण PNG दिलेला आहे तो सिंपली काय करायची याची
साईज कमी करण्यासाठी बघू शकता मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि साईज कमी करून बघू शकता अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे. सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे. वाढवल्यानंतर बघू शकताय की तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपला जो इमेज आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि जो हा एक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन आपला जो इमेज आहे तो पूर्ण एकच इफेक्ट या इमेजला अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर बघू शकता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह